आज रवा आणि बेसनाचा मस्त आपण टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवूया। नाश्ता म्हणा किंवा मग घरात किटी पार्टी असेल किंवा मग मुलांचा बर्थडे असेल तरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता। बनवायला सोपं आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे, कारण यात आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे। आणि पार्टी असेल किंवा बर्थडे असेल तर एक दिवसाआधी तुम्ही बनवून ठेवलं तरीही ते खराब होणार नाही। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलंय पाऊण कप बेसन। पाऊण कप बेसन घेतल्यानंतर आपण घ्यायचा रवा। तर एक 4 ते 5 चमचे मी रवा घेतलेला आहे। दोन्ही हे मिक्स करून घ्यायचं। रवा कुठलाही घेऊ शकता जो घरात असेल तो। नंतर त्यात घालायचं लाल तिखट, थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा धणे जिरं पावडर घालायचं, थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आणि मस्त असं चटपटी टेस्ट येण्याकरता आपण घालूया चाट मसाला। परत एकदा हे मिक्स करून घ्यायचे मसाले पिठामध्ये। नंतर काय करायचं, नंतर यात घालायचं पाणी। पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाही एका वेळेला, नाहीतर मग गुठळ्या होतील। तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया। आणि जसं ताक असतं तेवढं आपल्याला पातळ करायचं आहे। पाण्याचं प्रमाण सुरुवातीलाच अगदी बरोबर घ्यायचं, कारण नंतर मग आपण यात पाणी ॲड करू शकत नाही। तर इथे बघा अगदी पातळ केलं आणि 2.5 कप पाणी मी याला घेतलेलं आहे। नंतर आपण यात घालायचं मीठ। मीठ घातल्यानंतर त्यात घालायचं आपण थोडासा गाजर, थोडीशी शिमला मिर्च घेतली आहे, टोमॅटो घेतला आहे बारीक कापून, थोडीशी पत्ताकोबी घेतली आहे। नंतर त्यात घालायचा कांदा अगदी बारीक केलेला। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि भाज्या जितक्या बारीक कापता येईल ना तितक्या बारीक कापायच्या। एकदा फिरवून घ्यायचं। नंतर आपण यात घालायची थोडीशी कोथिंबीर घालून सुद्धा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्ही बघितलंच असेल आपला हा जो नाश्ता हा किती टेस्टी होणार आणि हेल्दी होणार। तर इथे मी तेल गरम केलेला आहे। नंतर त्यात घालायचं अर्धा चमचा आपण ओवा घालायचा। नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं हिंग। तर हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, नको असेल नाही घातलं तरीही चालेल। नंतर आपण यात घालायचं आलं लसूण मिरचीचा ठेचा। तर आलं लसूण मिरची मी थोडंसं असं कुटून घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरीही चालेल। तर 1 ते 1.5 मिनिट आपण हे फिरून घेऊया, म्हणजे आलं लसूण आहे त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल। आणि 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण जे बॅटर बनवलं बेसन आणि रव्याचं ते आपण यात ॲड करायचं। अगदी आरामात हळू घालायचं। गॅस मात्र आता कमी ठेवायची, कारण आता नंतरचं काम आपल्याला अगदी कमी गॅसवर करायचं आहे। तर आता हे कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही। गॅस कमी ठेवायचा, म्हणजे काय होणार, पीठ म्हणजे आपलं बेसन आहे, जे बेसन आपण वापरलं ते व्यवस्थित शिजले जाणार, ते कच्चं राहणार नाही। त्यामुळे कमी गॅसवर आता आपण हे कंटिन्यू फिरवत राहायचं, याला मस्त असं घट्ट येऊ द्यायचं। तर इथे बघा थोडंसं आता घट्ट यायला सुरुवात झालेली आहे, पण परत आपल्याला अजून 2-3 मिनिट आपल्याला हे शिजवायचं आहे। तर आता हे फिरवत राहायचं कंटिन्यू। तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट व्हायला लागलेलं आहे। आणि एवढंच घट्ट करायचं, यापेक्षा जास्त नाही, कारण थंड झाल्यानंतर परत ते घट्ट येतं। तर इथे बघा मस्त हे सगळं व्यवस्थित शिजल्यास गेलेलं आहे। गॅस मी आता बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर आपण त्यात घालायचा लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस। याने सुद्धा अगदी आपला जो व्हेज टिक्का आहे ना त्याला मस्त अशी चव येईल। आणि भाज्यासुद्धा आपल्या अगदी मस्त अशा नरम झाल्या, बेसन पीठ पण आपलं व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे। आता काय करायचं, एक प्लेट घ्यायची, प्लेटला थोडंसं तेल लावायचं आणि त्यावर हे सर्व पीठ ओतायचं। आणि हे सगळं गरम असतानाच करायचं। तर एखादा वाटी घ्यायची किंवा एखादा चमचा घ्यायचा आणि हे आपण आता व्यवस्थित प्लेटमध्ये सेट करून घेऊया, म्हणजेच व्यवस्थित असं पसरून घेऊया, म्हणजे जसं आपण वडी करतो ना तसं आपल्याला हे पसरून घ्यायचं आणि अगदी एकसारखं पसरवायचं। त्यानंतर काय करायचं, हे आपल्याला थंड करून घ्यायचं। तर थोडंसं थंड करायचं, अगदी पूर्णच थंड करायचं नाही, हलकंसं गार आहे, एक 10 मिनिटात ते पूर्ण थंड होऊन जातं। नंतर आपण याला कट करून घेऊया, म्हणजे छोटे छोटे आपण आपला व्हेज टिक्का मस्त दिसेल। तर इथे आपण हे सर्व कट करून घ्यायचं। आकार छोटा मोठा तुम्हाला कसं हवा तसं तुम्ही करू शकता। आणि असं बनवून ना तुम्ही एअरटाईट डब्यात पॅक करून ठेवलं ना तरी ते फ्रीजरमध्ये एक आठवडाभर राहतं। पाहिजे त्यावेळेला काढायचं, फ्राय करायचं आणि खायचं। तर इथे बघा मस्त आपले टिक्का तयार झालेला आहे। प्लेटमधून आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघितलंच असेल प्लेटला कुठेही ते असं चिपकत नाही आहे, सहज निघत आहे, मस्त झाल्यात। आता हे तुम्ही
तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, तुम्हाला जसं हवं तसं. तर आता हे सर्व आपण प्लेटमधून काढून घेऊया. आणि अगदी मस्त झाले आहेत. भाज्यासुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. बेसन पीठ आपलं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे. गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपण हे करायचं. मुलांच्या बड्डे पार्टी करता करा, मुलं अगदी खुश होतील. आणि एक दिवस आधी बनवून ठेवलं तुम्ही फ्रीजला तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी काढायचं आणि मस्त फ्राय करायचं आणि खायचं. तर गॅसवर मी ठेवलं एक छोटा पॅन, त्यात घातले तेल आणि आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर पॅन जर मोठा असेल तर एका वेळेला तुम्ही जास्त पण करू शकता. पॅनमध्ये घातल्यानंतर काय करायचं, थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं, लगेच पलटवायचं नाही. एक ते 1.5 मिनिट आपण ठेवायचं आणि नंतर आपण हे पलटून घ्यायचं. तर इथे बघा मस्त सोनेरी रंग आलेला आहे, सुंदर दिसत आहे, मस्त असे क्रिस्पी होतात. गॅस मिडियम ठेवायची, गॅस अगदी वाढून ठेवायची नाही. तर 1.5 मिनिटानंतर आपण हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 1.5 मिनिट 1.5-2 मिनिट आपण हे मस्त असं फ्राय करून घेऊया. तर 1.5 ते 2 मिनिटानंतर बघा दोन्ही साईडनी अलटपलट करून मी फ्राय करून घेतले आणि वरनं बघा काय मस्त असं क्रिस्पी झालं आहेत आणि कलर बघा किती सुरेख झाला आहे. आपला मस्त इथे व्हेज टिक्का तयार झालेला आहे. आता प्रत्येक वेळेला रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर करून खायची गरज नाही. सहज सोप्या पद्धतीने घरात आहे त्या साहित्यात आपण अगदी मस्त असा व्हेज टिक्का बनवू शकतो. तर आता हे सर्व काढून घेऊया आणि दुसरं पण आपण असेच फ्राय करून घेऊया. त्याच तेलात, वेगळं अजून तेल आपल्याला घालायची गरज नाही. तर हे सुद्धा आपण ही बॅचसुद्धा आपण अशीच तळून घेऊया. थोड्या वेळ ठेवायचं असं, त्याला लगेच हलवायचं नाही. नंतर दोन्ही साईडनी अलटपलट करून मस्त असे कुरकुरीत होतपर्यंत आपण हे तळून घेऊया आणि काढून घेऊया. तर दुसरी बॅचसुद्धा आपली तयार झालेली आहे. टेस्टी आहेत, हेल्दी आहेत, कारण भरपूर भाज्या आहेत, बनवायला सोपं आहे, घरच्या साहित्यात आहे. आणि असं बनवून जर तुम्ही मुलांना दिलं ना, मस्त खुश होतील मुलं. सकाळच्या नाश्त्याला पण बनवू शकता, मुलांच्या टिफिन करता सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर इथे मस्त आपला व्हेज टिक्का तयार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.